नमस्कार, मी ओंकार धर्माधिकारी. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहेत. त्या विषयावर बोलण्याची इच्छा माझी तशी खूप दिवसापासूनची होती. पण आज बोलणं गरजेचं आहे असं मला वाटलं. म्हणून मी आज तुमच्याशी शेअर करतोय. काय झालंय, की समजू शकतो आपण, की आजकालचा जमाना हा खूप स्पीड आहे किंवा फास्ट फूडचा आहे किंवा सोशल मीडिया, एआय या सगळ्या गोष्टींमुळं प्रत्येक गोष्ट किंवा बऱ्याच गोष्टी आपल्याला लवकर मिळतात किंवा लवकर मिळण्याची अपेक्षा असते. पण त्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी अशा हरवतोय ज्या की आपल्याला दिसून आपण न दिसल्यासारखं करतोय. जेणेकरून सांगायचं झालं तर कला आणि शिक्षण या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणजे शालेय शिक्षण आणि कला यामध्ये आपण कलेला इतकी दुय्यम स्थान दिलेलं आहे, की स्कूल मात्र आपण आपल्याला व्यवस्थित स्कूलमध्ये पण आजकाल बऱ्याच गोष्टी पॅरेंट्सच्या इतक्या वाढल्या आहेत, की बाबा मी फीस भरतोय तर मी अमुक अपेक्षा करतो, मी तमुक अपेक्षा करतो. ठीक आहे, तुम्ही डेफिनेटली ती अपेक्षा केली पाहिजे. पण कलेबाबतीत मात्र मला हे सांगायचं आहे, की कला ही कला आहे. मग ती कोणतीही कला असू दे किंवा खास करून जर सांगायचं झालं तर संगीताबाबतीत बोलूयात, की या स्पीडच्या काळामध्ये बऱ्याच वेळेस मी किंवा माझे बरेच म्युझिशियन्स मित्र आहेत आमचं आमचं जेव्हा बोलणं होतं, तेव्हा एक वाईट वाटतं, की कोणताही पॅरेंट्स एखाद्या विद्यार्थ्याला ॲडमिशनसाठी किंवा कोणत्याही संगीतासाठी घेऊन येतो, की बाबा मला अमुक-अमुक या या गोष्टी शिकायच्या आहेत. त्या शिकायच्या नंतर दुसरा प्रश्न हा असतो, की माझा मुलगा किती दिवसात शिकेल किंवा माझी मुलगी कितव्या म्हणजे कधी माझी मुलगी स्टेज शो करेल किंवा अमुक करेल, तमुक करेल. नाही पॉसिबल. दुसरी गोष्ट ही कला आहे. ज्या पद्धतीने तुम्ही अभ्यासाला बघता, अभ्यासाला महत्त्व देता, अभ्यासाला वेळ देता, अभ्यासाची मेहनत करता, त्याचप्रमाणे आपण कलेबाबतीत का करत नाही आहे? त्यातल्या त्यात जर आपण इंडियन क्लासिकल म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीताबाबतीत जर आपण बोलायला गेलं, तर त्याची म्हणजे त्याचा जो दर्जा आहे तो पूर्ण जगामध्ये खूप मोठा आहे. आपण स्वतःहून इंडियामध्ये राहून ते संस्कार, ते कल्चर आपण विसरत चाललोय आणि आपण मुलांना काय ऐकवतोय? दुसरी गोष्ट राहता राहिला संस्कारांचा प्रश्न, तर आपल्या घरात पण आजकाल म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा सुधीर फडकेंची गाणी किंवा क्लासिकल भीमसेन जोशींची गाणी घरामध्ये वाजली जात होती किंवा भारतीय शास्त्रीय संगीतातली बरेच गोष्टी आपल्या घरामध्ये त्या वेळेस चालली. आजी-आजोबा म्हणा किंवा आई-वडिलांमुळे म्हणा, कोणत्याही गोष्टीने असू दे, पण घरामध्ये संगीताचं एक सिरियसनेस म्हणजे एक एक महत्त्व होता. पण आजकाल काय झालं आहे, की एकतर भारताचं संगीत इतकं घाणेरडं झालं आहे आजकाल. म्हणजे मी सगळ्यांनाच किंवा सगळ्याच बाबतीत म्हणत नाही आहे. पण बॉलिवूडमध्ये म्हणा किंवा कोणत्याही कल्चरमध्ये म्हणा, इतक्या घाणेरड्या दर्जाचं म्युझिक वाजवलं जातं आणि ते म्युझिक आपण मुलांना ऐकवतोय किंवा मुलं ऐकत असतील तर आपण त्याला प्रोत्साहन देतोय. म्हणजे अमुक-तमुक आता रील्स येतात, की एखादं गाणं हिट झालं, त्या गाण्यावर अगदी हजार-हजार रील्सवर बनतायत. अरे काय करायचं आहे? हे आपलं कल्चर नाही आहे. राहता राहिला प्रश्न इंडियाच्या कल्चरचा किंवा क्वालिटीचा. तर इतर देश बघा, साधं सिंपल आपण ऑलिम्पिकचं घेऊयात, की एका गोल्ड मेडलवर आपण समाधान जर मानत असू, तर आपण इंडिया कुठं नेतोय किंवा भारताला आपण कुठं नेतोय? त्यानंतर अजून एक काय झालं आहे, की सोशल मीडियावर एक असे मातब्बर कलाकार आहेत, जी ब ब अगदी एक 3 महिन्याचा कोर्स ₹99 मध्ये, 2 महिन्याचा कोर्स अगदी ₹1000 तुम्ही 3 महिने करा, तुम्ही लाईफ टाईमचं गिटार शिकाल, लाईफ टाईमचं हार्मोनियम शिकाल, लाईफ टाईमचं पियानो शिकाल. अरे कसं पॉसिबल आहे? पॉसिबलच नाही आहे. मी एकदा पंडित राजन साजन मिश्राजींचं मुलाखत ऐकताना राजनजींनी सांगितलं होतं, की अख्ख्या पूर्ण होल लाईफमध्ये, पूर्ण आयुष्यामध्ये एक भारतीय शास्त्रीय संगीताचा एक राग पण पुरून उरेल, संपता संपणार नाही. इतकं आपलं समुद्र एवढं म्युझिक आहे, आपलं संस्कृती आहे. या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवतोय आणि आपण अपेक्षा काय करतोय, की बाबा माझ्या मुलीला कधी येईल आणि माझ्या मुलाला कधी येईल? एक योग्य वेळ, योग्य मेहनत तरी केली पाहिजे. ठीक आहे, मी समजू शकतो, की प्रत्येकाला संगीतामध्ये किंवा कोणत्याही कलेमध्ये प्रत्येकाला करिअर करायचं नसतं. पण करिअर करायचं जरी नसलं, आपल्याला आवड जरी जोपासायची अशी असली, तरी त्याला योग्य वेळ आणि योग्य टाईम म्हणजे योग्य मेहनत करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर पुढे जाऊन काय होतं, की मला बरेच वेळा अनुभव येतो आणि डिस्कशनमध्ये पण कळतं, की आजकाल आई-वडिलांना विद्यार्थ्यांना क्लासला याच्यासाठी टाकायचं आहे, की बाबा माझा विद्यार्थी बिझी असला पाहिजे. बिझी असण्यासाठी जर तुम्ही कलेकडे त्याला वळवत असाल, तर ती पहिली गोष्ट चुकीची आहे. जर तुम्हाला वळवायचं असेल, तर ते योग्य पद्धतीने वळवा. त्यामध्ये पेशन्स ठेवा, थोडी सहनशीलता ठेवा, की बाबा या कलेसाठी, शिकण्यासाठी काही कालावधी किंवा काही वेळ तरी डेफिनेटली जाईल. ही अवेअरनेस आपल्याला कधी येणार आहे?
त्यानंतर जर बघायला गेलं तर मार्गदर्शकांवरच आज शिंतोडे उडवले जातात. ठीक आहे, तुम्ही चेक करा. मी तर सांगतो की तुम्ही योग्य मार्गदर्शकाकडे जा किंवा योग्य गुरूंकडे जा, शिक्षण घ्या. पण जेव्हा तुम्ही जाता तर त्यांच्यावर विश्वास तरी ठेवा. तुम्ही बाहेर येऊन बोलताय की अरे हा व्यवस्थित शिकवेल की नाही, किंवा हा माझे एवढेच पैसे चाललेत, माझ्या मुलाचं वेळच वाया चाललाय. पहिली गोष्ट ही लक्षात घ्या की बाकीच्या इतर गोष्टींमध्ये आपण खूप फालतू पैसा खर्च करतोय आणि तुमच्या पैशाबाबतीत मला बोलायचं काहीच हे नाही आहे. पण जर आपण विचार करायला गेलो तर बऱ्याच आपण दैनंदिन जीवनात अशा फालतू गोष्टी करतो ज्याला आपण करायची गरज नाही आहे. तोच जर पैसा एखाद्या कलेकडं किंवा शिक्षणाकडे आपण जर घालत असू तर तिथं आपल्याला का ऑब्जेक्शन येतो ते येतो. आपण चार चौघांना विनाकारण फिरवत सांगतो की बाबा अमुक आहे तमुक आहे. अरे तो किती नॉलेजेबल आहे किंवा त्याचा एक्सपिरियन्स आहे, त्यापेक्षा त्याचं शिकवणं कसं आहे हे पण तुम्ही बघितलं पाहिजे. दुसरी राहिली गोष्ट की क्वालिटी क्वांटिटी बघण्याच्या पेक्षा आपण फार क्वांटिटीकडे वळतोय की बाबा हा कमी फीमध्ये हा किती दिवस शिकवतोय किंवा काय शिकवतोय. माझ्या मुलांना तुम्ही गाणी शिकवाल ना, अरे 4 गाणी शिकवल्यानंतर तुमचा मुलगा इन्स्ट्रुमेंट शिकेल किंवा एखादी मुलगी छान गायला लागेल असं कसं होईल? नाही होणार आहे. त्या पायरीनुसार किंवा त्या ज्या पद्धतीने आपण पहिली दुसरीनंतर तिसरीनंतर चौथी आपण जसं जसं पुढचं शिक्षण कंप्लीट करतो तसंच म्युझिक आहे. त्याला पण परीक्षा आहेत. ठीक आहे, परीक्षांचं गांभीर्य असावं नसावं तो पार्ट वेगळा आहे, त्या विषयावर मी नंतर नक्की बोलेन. पण जरी तुम्हाला जर परीक्षा द्यायच्या असतील तर मिनिमम तुम्हाला विशारद होण्यासाठी 8 ते 9 वर्ष द्यावे लागतील मिनिमम. ते पण मेहनत व्यवस्थित केल्यानंतर टाईम टू टाईम तुम्ही जर परीक्षा व्यवस्थित दिली तर. जर तसं तुम्हाला करिअर करायचं असेल तर परीक्षेची पण तशी पण फारशी गरज नाही आहे. आणि दुसरी गोष्ट काय झाली आहे की सोशल मीडियामुळं म्युझिकची दर्जा तर इतकी खालावली आहे की साधं काहीतरी गाणं येतं, त्या गाण्यावर थोडंफार गुणगुणलं, एक 30 सेकंदाची रील आपण गायली ना, त्याला क्वालिटी आहे, स्वर आहे, ताल आहे, लय आहे, काही नाही. काहीही कॉन्टेंट आहे गाण्यात. म्हणजे संगीताबाबतीत मी खास करून बोलतोय, मला इतरांच्या बाबतीत फार बोलायचं नाही आहे. संगीताबाबतीत जरी आपण बोललं तर आपण काय गांभीर्य ठेवतोय संगीताचं आपल्या पुढच्या पिढीवर, पिढीसमोर. आणि दुसरी गोष्ट काय झाली की आईवडिलांचं मुलांना बिझी ठेवण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे मुलं फ्रस्ट्रेट होत आहेत. मुळात संगीत हे असं सेक्टर आहे की तिथं फ्रस्ट्रेशन कमी होण्याचं सेक्टर आहे किंवा हे क्षेत्र आहे. तिथं येऊन जर मुलं म्हणजे फ्रस्ट्रेट होत असतील तर या कलेला काहीच अर्थ नाही आहे. आणि दुसरी गोष्ट सहनशीलता अजिबात राहिली नाही आहे. आईवडिलांची राहिली आहे ना मुलांची राहिली आहे. आपण कोणत्याच गोष्टीबाबतीत मुलांसमोर बोलताना पण आपण काळजीपूर्वक बोललं पाहिजे, हे आईवडिलांना आज समजत नाही. आज खुशाल घरामध्ये चर्चा चालली जाते की हे चांगलंच आहे, हे वाईटच आहे. हो ठीक आहे ना, पण तुम्ही ज्या गोष्टी मुलांसमोर बोलल्या पाहिजेत त्याच गोष्टी मुलांसमोर बोलल्या पाहिजेत. त्यानंतर काय आहे की आपल्या भारतीय संगीतामध्ये तेवढा दम आहे. कोणतीही नॅचरल गोष्ट घ्या तुम्ही, अगदी थेरपीमध्ये पण बघितलात की बाबा आयुर्वेदा किंवा योगा थेरपी, आयुर्वेदा थेरपी किंवा म्युझिक थेरपी, कोणत्याही सेक्टरमध्ये तुम्ही बघितलात जी नॅचरल थेरपी आहे किंवा ज्याच्यामध्ये नॅचरल पार्ट जास्त होतो त्याला वेळ लागतो. पण वेळ जरी लागला तरी तो रिझल्ट रामबाण देतो. हा 100% रिझल्ट देतो. ॲलोपॅथी होमिओपॅथीसारखं नाही आहे त्याचं की बाबा आज दिलं परत आजारी पडलं, तसा नाही आहे प्रकार. नॅचरल ज्या पण गोष्टी आहेत त्याला वेळ लागणार आहे. मला फक्त सगळ्या पॅरेंट्सला, खास करून विद्यार्थ्यांना पण आणि त्यातल्या त्यात अशा म्युझिशियन्सला पण मला विनंती करायची आहे की प्लीज म्युझिकचा बाजार करू नका. बाजार जर करायचा असेल तुम्हाला तर फ्रँकली तसं सांगा, क्लिअर करा की बाबा 99मध्ये मी 3 महिन्यात तुम्हाला अमुक शिकवतो, तमुक शिकवतो, तुम्ही शिकले जातात, बाकी ठिकाणी असं आहे, बाकी ठिकाणी तसं आहे. हे प्लीज नका करू. कारण की बरीच अशी मंडळी, अशी कलाकार आहेत ज्यांना खरंच आपलं भारतीय संगीत टिकवायचं आहे आणि ते तुमच्या आमच्यांचंच काम आहे. पॅरेंट्सला खास करून मला विनंती आहे की मुलांना जरी आवडत नसलं तरी त्याचं महत्त्व आजकाल तुम्हाला सगळीकडे मिळतं. मुलांना सांगा की त्याचं काय महत्त्व आहे आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, आपल्या दैनंदिन जीवनावर, ह्या गोष्टींचा किती परिणाम होतो. या सगळ्यांचा आपण आईवडील म्हणून किंवा मार्गदर्शक म्हणून आपण डेफिनेटली मुलांना समजून सांगू शकतो. वेस्टर्न म्युझिक तुम्ही वापरा, मी नाही म्हणत नाही आहे, म्युझिक हे कोणत्याही पद्धतीचं, पण त्याच्यामध्ये काहीतरी सिरियसनेस म्हणा किंवा काहीतरी सज्जनपणा असला पाहिजे. काहीही म्युझिक आहे आजकालचं, तर इतकं घाणेरडं म्युझिक झालं आहे
की ऐकायला नको वाटतं. आणि जर तुम्ही राहायला प्रश्न बघितलात तर थोडी आपण अगदी 1900च्या टायमाची गाणी जर बघितलीत तर जुन्या लोकांची गाणी आजही अजरामर आहेत किंवा टिकून का आहेत, तर त्याच्यामध्ये तेवढं गांभीर्य आणि म्हणजे सज्जनपणा आहे. आजकालची गाणी येतात, आठवडाभर चालतात, निघून जातात आणि प्रश्न विचारला तर म्हणतात, अरे आठवडाभर मी कमाई केली ना, संपला विषय. कमाई करण्यासाठी जर तुम्ही म्युझिक करत असाल तर पहिली गोष्ट म्युझिक सेक्टर हे तसं नाही आहे. कलाकाराचं खरंच तुम्हाला कलेबाबतीत काहीतरी वाटत असेल तर तुम्ही कलाकार होण्यासाठी या. आणि आवड जरी तुम्हाला जोपायची असेल तरी त्या कलेबाबतीत कोणतीही कला असू दे, म्युझिकच असं नाही, कोणतीही कला असू दे, त्या बाबतीत तुम्ही थोडं तरी सिरियसनेस ठेवलं पाहिजे. मला खास करून कलाकारांना पण बोलायचं आहे की प्लीज सोशल मीडियाचा आधार घेऊन तुम्ही प्लीज असं काही करू नका की आपल्या संगीताचं म्हणजे आपल्या भारतीय संगीताचं किंवा इतर कोणत्याही चांगल्या संगीताची दर्जा खाली येईल. मुलांना आपल्याला चांगल्यात चांगलं द्यायचं आहे, व्यवस्थित मार्गदर्शन करायचं असेल तर प्लीज करा, पण कृपया त्यांना वेगळ्या रस्त्याकडे किंवा वेगळ्या गतीकडे नका नेऊ. खूप दिवसापासून मला ही बोलायची इच्छा होती, म्हणलं आज बोलावं तुमच्याशी. नक्की विचार करा या गोष्टींवर, कारण की कोणतीही कला ही कला आहे. त्याला जितकं तुम्हाला बाकीच्या सेक्टरमध्ये अभ्यास करायला वेळ लागतो त्याच्यापेक्षा मी जास्तच म्हणेन कलाकार अख्खं आयुष्य घालतो तेव्हा कुठं कला साध्य होते. सोपं नाही आहे तेवढं, खरंच सोपं नाही आहे. त्यामुळे कलेला खरंच दुय्यम स्थान नका देऊ. कलाकाराला आणि कलेला दोघांनाही तितकंच तुम्ही जपलं पाहिजे तर आपलं कल्चर जपेल. नाहीतर एक दिवस असं ऐकू येईल की अरे हां, आपल्या भारतीय म्हणजे इंडियामध्ये आपल्याला ते एक प्रकारचं म्युझिक चालत होतं, ते अमुक प्रकारचे कलाकार होते, तमुक प्रकारचे कलाकार होते. अरे हां, हे काय आज फार काही म्हणजे ऐकलं जात नाही किंवा म्हणलंही जात नाही किंवा वाजवलंही जात नाही. तर असं नको व्हायला. आपलं म्युझिक, आपली कला, आपलं कल्चर हे आपल्याला सगळ्यांना जपायचं आहे. एक म्युझिशियन म्हणून आणि एक मार्गदर्शक म्हणून पोटतिडकीने माझी विनंती आहे सगळ्यांना की प्लीज म्युझिक बाबतीत योग्य अवेअरनेस बाळगा किंवा दुसऱ्यांनाही सांगा. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि बऱ्याच वेळा काय होतं की मी स्कूलमध्येही अनुभवलं आहे की सर भारतीय शास्त्रीय संगीत तुम्ही शिकवू नका, मुलांना बोर होतं, त्यांच्या आवडीचं म्युझिक शिकवा. हे आपण स्कूलमध्ये असूनसुद्धा जर आपण असं कल्चर मुलांना शिकवत असू तर मी खरंच सांगेन की मग तुम्ही त्या कलेचे तुम्ही काय म्हणतात नुकसान करतच आहात आणि त्या मुलांचंही तुम्ही भविष्याचं नुकसान करत आहे. तर कृपया मी सगळ्यांनाच विनंती करतो, जो कोणी कलेबाबतीत कोणत्याही कलेबाबतीत जोडला असेल तर त्या कलेचं गांभीर्य नक्की ठेवा आणि कलाकाराचंही गांभीर्य नक्की ठेवा. हीच विनंती होती. त्यासाठी हा व्हिडिओ थोडा लांब झाला, पण मी या बाबतीत कोणाचं जर मन दुखावलं असेल, कोणाला दुखावलं असेल तर डेफिनेटली माझी ती इच्छा नव्हती, पण वाटलं म्हणून मी आज शेअर करतोय. भेटूयात एका नवीन व्हिडिओसह. पाहत राहा संगीत संगती.